आता मी वाचलो एका स्कॅम पासून. नॉट स्कॅम, याला जिराव म्हणता गाईज, इतकं ते मला माहिती आहे. गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि आज आम्ही आलेलो आहे रांजणगावच्या गणपती मंदिरात. तर चला तुम्हाला पण दाखवते आम्ही इथे काय काय करणार आहे आणि काय नाही ते. पुण्याला जाता जाता आज म्हटलं की थांबून घेऊया. खूप वेळेस आम्हाला थांबायचं होतं पण काय थांबता येतेच नव्हते. इथे प्रसाद आणि पूजेचं सामानाची दुकान आहे गाईज. चला इकडे जाऊया आता मंदिरात. इधर रेडी हो रहा मंदिर में जाने के लिए. माझे सेकंड टाइम आहे रांजणगावच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात. सेकंड टाइम? येस, तो कधी आलते? आलेले. इथे बघा किती मस्त मस्त दुकान आहे. काही सामान घ्यायचे असतील तर बघूया आपलं दर्शन झाले की काय घ्यायचं ते. इथे प्रसाद पण आहे गाईस. आणि उतरून जायचं आहे आपण खाली. गाईज इथे खूप दुकानं आहे आणि बघा किती गर्दी आहे असं वाटते मला. सगळेजण येताच आहे. गणपती बाप्पा मोरया. इथून आता आम्ही घेत आहे फुलं, हार, दुर्वा वगैरे गणपती बाप्पासाठी. आणि इथे प्रसाद पण होते, मोदक. तर चला बघूया ते पण घेऊया. आणि आम्ही घेतोय मस्त पूजेचं सामान. इथं पूजेच्या सामानाच्या पण खूप दुकानं होत्या. आहे मंदिरात जाण्याचा मार्ग. अंदर काही हात धुण्यासाठी पाणी. आणि इथं पण आहे चप्पल स्टँड मध्ये. इथे बघा गर्दी दिसतीये, खूप गर्दी आहे. लावूया पटकन नंबर आणि जाऊयात मध्ये. आम्ही तर थांबलेलो आहे. सो गाईज आम्ही गणपती रांजणगाव. अजून एक महादेव मंदिर. इथे पाणी आणि याच्यावरती बघा किती छान माशा आहे, छोट्या छोट्या. चला आता आपण जाऊया परत. गाईज इथं बघा किती सारे फुलाच्या माळा आणून ठेवलेले आहे. आय थिंक मंदिराचं डेकोरेशन होणार आहे इथे लवकरच. मंदिर बघा किती मोठं आणि भारी आहे असं. महागणपती रांजणगाव. इथे रक्तदान शिबिर पण चालू आहे. आणि खूप गर्दी नाही, थोडीफार गर्दी आहे. काहीच मंदिर. आमचं खूप फास्ट आणि खूप मस्त दर्शन झालेलं आहे. जास्त गर्दी पण नव्हते. फार मस्त दर्शन करून आता आम्ही इथे थांबलेलं आहे. थोडं इथं थांबण्यासाठी खूप मस्त मोठी जागा आहे. फार मस्त वाटते. आता आम्ही प्रसाद घेत आहे. ते मोदक प्रसाद भेटतो, सो प्रसाद घेणं चालू आहे. दाखवा प्रसाद. मोदक. खूप मस्त छान दर्शन झालेले आहे. यस, सुपर फास्ट. आपल्याला पास घ्यायची गरजच नाही पडली गाईज इथे. गाईज आता जाऊयात बाहेर. आणि बाहेर जाता जाता बघा किती सुंदर गार्डन आहे. याला काय म्हणता गाईज इथं? नाही नव्हता. ओके. याला जिराव म्हणता गाईज, इतकं ते मला माहिती आहे. सॉरी गाईज, हे झेब्रा आहे. आपल्यासाठी जिराफच आहे. आणि फार मस्त गार्डन आहे. आणि इकडे बघा सिंह आहे का? हे आमच्याकडे. ओके. इथे एक सिंह पण बसलेला आहे मस्त पैकी.
लास्ट टाइम तर खूप सारे कमळ होते माहिती आहे का? आहे ना तिकडे. आहेत का? चला ना मग जाऊ तिथे. टायगर. तर आम्ही आलेलो आहे इथं मध्ये बघायला कमळाचे फुलं. तर चला बघूया कमळाचे फुलं आहेत की नाही ते. कमळाचे फुलं नाही आहे गाईस, एक दोनच आहे. सी एक दोन पण मस्त आहे. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान अष्टविनायक स्थान आहे. अष्टविनायक मधलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. फार मस्त आहे. लास्ट टाइम आम्ही मयुरेश्वर केलं, आता अष्टविनायकचं रांजणगावचं गणपती बाप्पा गेले दर्शन. कमळाचे फुलं नाही बघायला भेटले आपल्याला, एक दोनच आहे. चला आता जाऊयात तिकडं बाहेर. आणि हे बघा, हे दोघं निरीक्षण देऊन बघताय की कमळचं फुल कसे असते ते. लास्ट टाइम तर खूप होते. सीझन असतं ना. सो गाईस झाले दर्शन मस्त. आता जाऊया आपल्या घरी वाकडला. सो लेट्स गो. मध्ये बसून गाईस चिल करताय. ते एक बैलगाडी आणि शेतकरी माणूस पण दाखवलेला आहे किती मस्त. म्हणजे सगळेजण उभं राहून फोटोशूट करतात. पासून यायचं होतं आणि आज फायनली आलेलो योग आहे. असतो तो, बरोबर योगानुसार आले त्याचा आज कधी नाही. येस. आणि आज फार planning पण मस्त नव्हतं, आज काही विचार 10 मिनिटात दर्शन झालेलं आहे गाईस. सो तो आम्ही फार हॅप्पी आहे. सेकंड अष्टविनायक सोबत झालेला आहे. अशीच अष्टविनायक सिरीज करत राहूया. बघूया आता नेक्स्ट अष्टविनायक गणपती बाप्पाच्या कोणत्या मंदिरात जातं ते, आणि गणपती बाप्पा कधी बोलवतात ते आम्हाला दर्शन करायला. ही आहे मेन कमान. मंदिराची मेन एंट्री इथून आहे. आम्ही दुसऱ्या एंट्रीने आलो होतो. आणि बघा किती सुंदर आणि छान कमान आहे इथली. चप्पल स्टँडमध्ये 2 रुपये प्रति नग ही चप्पल होती आणि आम्ही ते ठेवलेले आहे. आमची चप्पल घालून घेऊया चप्पल. इथे खूप सारे शॉप्स आहे की इथं आपण काही पण घेऊ शकतो, खेळणी वगैरे. आम्ही तर सध्या घेतलेले नाही आहे, नेक्स्ट टाइम घेऊयात. आता मी वाचलं एका स्कॅमपासून. नॉट स्कॅम बट मी सांगू बी नाही शकत. ठीक आहे, आ गए बच बाच के. असली रिएक्शन तो इनके पास है. नाही भाई, मेरे को मजा आहे. सो गाईज तुम्हाला आमचा रांजणगाव गणपती ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आपली ब्लॅक ब्युटी जाऊया आपल्या घरी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.